नमस्कार शेतकरी बंधूंनो, ह्या साईटला हा कंपनीने वापरलेलं खत म्हणजे विदाऊट आपलं शेतकरी ट्रायलमध्ये ह्या साईटचा का टोमॅटोचा प्लॉट आहे आणि हा महादनचा वापरलेला ट्रायलचा प्लॉट आहे. तर आपण साहेबांकडून थोडीशी माहिती घेऊया ह्याच्याबद्दलची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी बिपिन चोरगे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. तुम्हाला कल्पना असेलच, भारतामध्ये पहिल्यांदाच एक 8-9 न्यूट्रिएंट असलेली खतं महादननं तुम्हाला पुरवलेली आहेत. जसं की क्रॉपटेक तुमच्या सर्वांच्या लक्षात आलंय. आता त्याच पद्धतीनं वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्समध्ये सुद्धा आपण चांगली क्रांती घडवून आणतोय. तर टोमॅटो स्पेशल टोमॅटो या पिकासाठी आपण ग्रेड काढलेले आहेत शोधून. तर टोमॅटो स्पेशल 17-14-9, 13-12-19 आणि 9-8-28 अशा 3 ग्रेड आहेत. तर नुसतं नतस्फुरत पालाशच नसून मॅग्नेशियम, सल्फर, झिंक, फेरस आणि बोरॉन असे 8-8-9 खतं एकत्र असलेली वॉटर सोल्युबल हे सगळे वॉटर सोल्युबल ग्रेड्स आहेत आपल्या. तर स्टेज वाईज याचं रेकमेंडेशन आहे. साधारण आपली पहिली जी ग्रेड आहे 17-14-9, त्याच्यात मॅग्नेशियम आहे, सल्फर आहे, झिंक आहे, बोरॉन आहे, मॉलिब्डेनम आहे आणि फेरस आहे, असे 9 घटक आहेत. तर हे साधारण 45 दिवसापर्यंत वापरायचे आपल्याला. याचा डोस एकरी 40 किलो आहे. तर तुम्ही जसं तुमचं इरिगेशन असेल, 8 दिवसांना असेल तर 8 किलोनं, 5 दिवसांना असेल तर 5-5 किलोचे डोसेस करून तुम्ही 40-45 दिवसापर्यंत जोपर्यंत शाकीय वाढीचा डोस म्हणतात त्याला, तर तो आपल्याला पहिल्या ग्रेडनं तुम्हाला लक्षात येईल की इकडे शाकीय वाढ कशी आहे आणि या साईडला शाकीय वाढ तुमची कशा पद्धतीनं झालेली आहे. दुसरी ग्रेड 13-12-19 ही ग्रेड आपल्याला फ्लावरिंग टू फ्रुटिंग म्हणजे फ्लावर्स तयार होण्यापासून फ्रुट्स चांगले तयार होण्यासाठी तुम्हाला वापरायचे. तर साधारण या ग्रेडचा डोस 55 किलो प्रति एकरचा आहे. 45 दिवसापासून 80 दिवसापर्यंत तुम्ही जसं तुमचं इरिगेशन असेल तसं एकरी 8 किलो, 10 किलो, 12 किलो जसं तुमचे इरिगेशन डेज असतील तसं तुम्हाला वापरायचे. साधारण एकरी 55 किलो त्याचा डोस आहे. आणि आपली तिसरी ग्रेड 9-8-28 साधारण एकरी 40 ते 45 किलो तुम्हाला शेवटपर्यंत जितकं तुम्हाला स्ट्रेच करता येईल, जेवढा तुमचा प्लॉट चालेल त्या पद्धतीनं तुम्हाला वापरायचं आहे. बेसल ऍप्लिकेशन मध्ये आपण याच्यात क्रॉपटेक 8-21-21 ही ग्रेड वापरलेली प्रति एकर 80 किलो आणि बाकी सगळा प्लॉट आहे हा टोटल 3 ग्रेडवर आहे. या प्लॉटवर कसल्याही प्रकारची न्यूट्रिएंटची फवारणी केलेली नाहीये. मायक्रोन्यूट्रिएंट मिक्स ग्रेड असल्यामुळे मायक्रोन्यूट्रिएंटची सुद्धा याला फवारणी लागलेली नाहीये. हाच याचा सर्वात मोठा ऍडव्हान्टेज आहे. तर याच्यात तुमचा फायदा असा आहे की कुठलं खत सोडू, कुठल्या वेळेस 12-61 सोडू का, 0-1-34 सोडू का, 00-45 सोडू, 00-50 सोडू का, झिंक सोडू का, मॅग्नेशियम सोडू का, सल्फर सोडू, ह्या संकल्पनेतून बाहेर काढलेलं तुम्हाला सगळ्याच बॅलन्स न्यूट्रिशन केलेलं आहे. आपण पहिल्या ग्रेड पासून तिसऱ्या ग्रेड पर्यंत सगळे न्यूट्रिएंट मिक्स आहेत याच्यात. रेकमेंडेड फर्टिलायझर डोस आपण याच्यात पूर्णपणे मॅनेज केलेला आहे विथ मायक्रोन्यूट्रिएंट आणि सेकंडरी आणि मुख्य अन्नद्रव्य. तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा आता त्रास कमी होईल. आणि इथं तुम्ही लाईव्ह डेमो पाहत असाल की इथं आपल्या जनरल रेकमेंडेशन्स आहेत सगळी, जी केव्हीकेने मॅनेज केलेला प्लॉट आहे. इकडे आपण महादननं मॅनेज केलेला प्लॉट आहे. खतांचा फक्त फरक आहे, बाकी सगळं सेम आहे. तर तुम्ही फरक दिसत असाल, फार चांगला फरक पडलेला आहे. इकडे फ्रुटिंगची संख्या जास्त आहे, फ्लावरिंग सुद्धा फार चांगल्या पद्धतीनं आहे. साधारण तुम्हाला प्रति झाड इथं साधारण एक झाड इथं तुम्हाला 8 ते 9 किलोच्या घरात दिसेल आणि या साईडचं तुम्हाला प्रत्येक झाड तुम्हाला 5 ते 6 किलो दिसेल. तर सहज तुमचे उत्पादन इकडे वाढणार आहे. आणि 2 किलोचा फरक कॅमेरा खोटं बोलत नाही, लाईव्ह पिकअप कधी खोटं बोलत नाहीत. तुमचं तुम्हाला फरक लक्षात येईल. धन्यवाद मला सहन केल्याबद्दल. ओके, चालतंय.